हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघूया प्लांट सेल वॉल. तर फर्स्ट आहे सगळ्यात पहिला आपण इंट्रोडक्शन बघूया. द सेल वॉल इज एसेन्शियली फॉर मेंटेनिंग द स्ट्रक्चर फंक्शन अँड द सर्वायवल ऑफ द सेल कॉन्ट्रीब्यूट टू द ओव्हरऑल द प्लांट हेल्थ अँड रिझायलन्सेस. ओके, तर सेल वॉल आहे. तर सेल वॉल खूप सारे इम्पॉर्टंट आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. प्लांट सेलसाठी जे आउटरमोस्ट लेअर आहे ते काय आहे, सेल वॉल आहे. द प्लांट सेल वॉल इज अ रिजिड. ओके, तर प्लांट सेल वॉल काय आहे, रिजिड आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर आहे अँड सराउंडिंग द सेल बॉडी ऑफ द प्लांट. ओके, कुठल्या पण प्लांटला जे आउटरमोस्ट लेअर आहे तर त्याच्यामध्ये काय सेल आहे, सेल वॉल आहे त्याच्यामध्ये. ओके, तर ते काय रिजिड आहे आणि प्रोटेक्ट करतं. द गिविंग देम द शेप अँड द स्ट्रक्चर सपोर्ट. ओके, तर सेल वॉलला सगळ्यात पहिलं काय आहे, गिविंग द शेप आहे आणि प्लांटला काय करतं, सपोर्ट करतो. नेक्स्ट, इट इज अ प्रायमरी कंपोज ऑफ द सेल्युलोज. ओके, तर प्लांट सेल द प्लांट सेल जे आहे तर कंपोज ऑफ द सेल वॉल सेल्युलोजपासून बनलेला आहे. पॉलिसॅकराइड अलॉंग द अदर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट लाईक द हेमिसेल्युलोज अँड पॅक्टिन. ओके, तर सगळ्यात पहिलं सेल वॉल जे आहे, सेल वॉल आर मेड अप ऑफ सगळ्यात पहिलं सेल्युलोज आहे, पॉलिसॅकराइड इज अ पार्ट ऑफ कार्बोहायड्रेट आहे आणि पॅक्टिन पण आहे. ओके, द सेल वॉल ऑल्सो कंटेन द लिग्निन सम प्लांट्स. ओके, तर काही प्लांटमध्ये काही लिग्निन आहे. ओके, लिग्निन आर प्रेझेंट इन सेल वॉल. दे हॅव टू प्रोव्हाइड द ॲडिशनल स्ट्रेंथ आणि स्पेशली इन द वुडी प्लांट. ओके, तर वुडी प्लांटला जे स्ट्रेंथ करतो कोण करतो, प्लांट सेल वॉल करतो. नेक्स्ट बघूया आपण कंपोजिशन ऑफ द प्लांट सेल वॉल. द प्लांट सेल वॉल इज कंपोज ऑफ द 3 लेअर. ओके, तर प्लांट सेल वॉलमध्ये काय आहेत की 3 लेअर आहेत. फर्स्ट काय, प्रायमरी सेल वॉल. तर प्रायमरी सेल वॉल काय एकतर थिन आहे, फ्लेक्झिबल आहे आणि ग्रोविंग सेलमध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट काय, सेकंडरी सेल वॉल. सेकंडरी सेल वॉल काय एकतर थिकर आहे अँड स्ट्रॉंगर आहे अँड डेव्हलप इन मॅच्युअर सेल इज अ नो लॉंगर ग्रो. ओके, तर सेकंडरी सेल वॉल काय एकतर थिकर आहे. ओके, प्रायमरी सेल वॉल काय थिन आहे आणि सेकंडरी सेल वॉल काय थिनर आहे आणि हे फ्लेक्झिबल आहे आणि सेकंडरी वॉल काय आहे, सेकंडरी सेल वॉल एकतर स्ट्रॉंगर आहे. नेक्स्ट काय, मिडल लॅमिना. The rich in the pectins and this layer is a help to cement adjacent plant cells together. ओके, तर मिडल लॅमिना जे आहे त्याच्यामध्ये काय, पेक्टिन आहे. ओके, नेक्स्ट, दिस स्ट्रक्चर इज एसेन्शियल फॉर द प्लांट्स ओव्हरऑल द हेल्थ अँड इट्स ॲबिलिटी टू ग्रो द थ्राईव्ह इन द डायव्हर्स एन्व्हायरमेंट. ओके, द स्ट्रक्चर इज एसेन्शियल. ओके, तर प्लांटसाठी जे आहेत तर सगळ्यात पहिलं प्लांट सेल वॉल इज व्हेरी इम्पॉर्टंट. The plant cell wall is a complex structure made up of the primary of carbohydrate. ओके, तर प्लांट सेल वॉल जे आहे तर प्लांट सेल वॉल जे आहे तर कार्बोहायड्रेटपासून बनतं. तर फर्स्ट काय, सेल्युलोज. तर सेल्युलोज म्हणजे दिस इज द मोस्ट अबुलंट कंपोनंट अँड कन्सिस्ट ऑफ द लॉंग चेन ऑफ द ग्लुकोज मॉलिक्यूल. इट फॉर्म द मायक्रोफायब्रिल्स अँड द प्रोव्हाइड द स्ट्रेंथ ऑफ द सेल वॉल. ओके, तर सेल्युलोज काय एक तर प्लांटमध्ये अबुलंट आहे. ओके, खूप जास्त प्रमाण आहे सेल्युलोजचं प्लांट सेल वॉलमध्ये. ओके, आणि त्याच्यामध्ये काय, टू फॉर्म द मायक्रोफायब्रिल. ओके, अँड प्रोव्हाइड कशाला करतं, स्ट्रेंथ ऑफ द सेल वॉलला सपोर्ट करतं. नेक्स्ट काय, हेमिसेल्युलोज. तर हेमिसेल्युलोज काय आहे, अ हेटरोजेनस ग्रुप ऑफ द पॉलीसॅकराइड अँड दॅट बाइंड विथ सेल्युलोज फायब्रिल अँड हेल्पिंग टू स्टॅबिलाइज द सेल वॉल स्ट्रक्चर. ओके, तर हेमिसेल्युलोज काय आहे की एकतर पॉलीसॅकराइड आहे. ओके, पॉलीसॅकराइडचा पार्ट आहे आणि सेल वॉलला काय करतं, स्ट्रेंथन करतं. नेक्स्ट काय, पेक्टिन. पेक्टिन द अनदर ग्रुप ऑफ द पॉलीसॅकराइड आर द रिच इन द galactononic acid and the pectin is primarily responsible for the gel-like properties of the cell wall. They help in the cell adherences. ओके, तर पेक्टिन जे आहे ते पण इम्पॉर्टंट आहे, इज अ पार्ट ऑफ द पॉलीसॅकराइड आहे आणि प्लांट सेल वॉलमध्ये प्रेझेंट आहे. नेक्स्ट आहे लिग्निन. तर लिग्निन जे आहे तर सेकंडरी सेल वॉल आहे. ओके, द फाउंड इन द सेकंडरी सेल वॉलमध्ये लिग्निन प्रेझेंट आहे आणि प्रोव्हाइड द रिजिडिटी अँड द वॉटरप्रूफ टू द सेल वॉल. ओके, तर सगळ्यात पहिलं जे आहे प्लांट आहे तर प्लांटवरती जे पाणी पडलेलं आहे ते खाली लगेच येतं. ओके, तर पावसाचं पाणी जे आहे ना लगेच खाली पडतं. तर कशामुळं, कारण त्या प्लांटमध्ये जे आहे लिग्निन आहे तर लिग्निन काय, वॉटरप्रूफ आहे.
ओके. इट इज मोर रेसिस्टन्स टू मेकॅनिकल डॅमेज अँड द मायक्रोबियल अटॅक. ओके. तर फॉर एक्झाम्पल प्लांटला आहे, तर प्लांटला जे मेकॅनिकल डॅमेज वगैरे आहे तर लिग्निन रेसिस्ट करतं. ओके. तर नेक्स्ट आहे प्रोटीन. द स्ट्रक्चर द प्रोटीन like extension glycoproteins such as extension and the enzyme are involved in the cell wall, remodeling, growth and the defense against the pathogen. ओके. तर प्लांट सेल वॉलमध्ये काय प्रोटीन असतं, तर प्रोटीन असल्यानंतर काय एक तर ग्रोथसाठी इम्पॉर्टंट आहे आणि डिफेन्स. ओके. तर डिफेन्स म्हणजे पॅथोजन वगैरे अटॅक करताना हे काय करतं, प्रोटेक्ट करतं. कोण हे प्रोटीन करतं. नेक्स्ट काय आहे अदर कंपोनंट. द मायनर कंपोनंट लाईक Cutin, suberin waxes may present specialized tissue like the outer epidermal cell. ओके. तर आउटर इपिडर्मल लेअर म्हणजे काय आहे, प्लांट सेल वॉलचे जे आउटरमोस्ट लेअर आहे तर त्याला काय म्हणतात आउटर इपिडर्मल लेअर. तर तिथं काय प्रेझेंट आहे, एक तर क्युटिन आहे, दुसरं सबरीन आहे आणि नेक्स्ट काय वॅक्स आहे. तर हे कशाला करतं, प्रोटेक्ट करतं. ओके. नेक्स्ट आहे together, these components form the dynamic and the multifunctional barrier that provide structural support, protection against the pathogen, help to regulate the cell growth. ओके. तो सेल ग्रोथसाठी काय करतं, रेग्युलेट करतं. नेक्स्ट बघूया आपण फंक्शन ऑफ द सेल वॉल. तर सगळ्यात पहिलं काय स्ट्रक्चरल सपोर्ट करतो. ओके. द सेल वॉल प्रोव्हाइड द मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड द रिजिडिटी, maintaining the shape and the stability of the plant cell and the plant as the whole. It supports the upright growth, especially non-woody plant. ओके. तर नॉन वुडी प्लांट्स आहेत, ओके, ज्याच्यामध्ये वूड नाही आहे तर त्याच्यासाठी काय करतं, स्ट्रेंथन करतं. कुठल्या पण प्लांटला काय करतं, प्लांट सेल वॉल काय करतं, स्ट्रक्चरल सपोर्ट हेल्प करतं. तर कंपोनंट बघूया. कंपोनंट जे आहे इट्स कंपोज ऑफ द सेल्युलोजपासून बनलेलं आहे हे प्लांट सेल वॉल. दुसरं कुठला हेमिसेल्युलोज आहे अँड पॅक्टिन आहे, त्याच्यापासून प्लांट सेल वॉल त्याच्यापासून बनतं. नेक्स्ट काय प्रोटेक्शन. ओके. तर प्रोटेक्शन करण्यासाठी जे आहे प्लांट सेल बॉडीला काय करतं, प्रोटेक्ट करतं. फॉर एक्झाम्पल द सेल वॉल ॲक्ट ॲज अ प्रोटेक्टिव्ह बॅरियर अगेन्स्ट द मेकॅनिकल डॅमेज पॅथोजन अँड द एन्व्हायरमेंटल स्ट्रेंथ ऑफ द ड्रॉट एक्स्ट्रीमली टेम्परेचर इट हॅव टू प्रोटेक्ट द सेल वॉल अँड एक्सटर्नल थ्रेट. तर एक्सटर्नल थ्रेटला सपोर्ट कोण करतं, प्लांट सेल वॉल करतं. तर प्लांट सेल वॉल इज अ कंपोज ऑफ सेल्युलोज एक आहे, त्याच्यामध्ये लिग्निन आहे आणि यस टू एनहान्स द ड्युरेबिलिटीसाठी हेल्प करतो. नेक्स्ट आहे रेग्युलेशन ऑफ द सेल ग्रोथ. द फंक्शन काय फ्लेक्झिबिलिटी ऑफ द प्रायमरी सेल वॉल अलाव द expand during the growth, and this is important of the cell enlargement during the plant development, and cell wall loosening and mediation by the enzyme hormones enable the growth. ओके. तर सेल ग्रोथला काय करतं, रेग्युलेट करतो. कोण करतं, प्लांट सेल वॉल. ओके. तर हे काय करतं, सेलला ग्रोथ करण्यासाठी हेल्प करतं. ओके. त्याच्यामध्ये खूप सारे एन्झाईम्स असतात, हार्मोन्स असतात, तर त्याला हेल्प करतं. तर त्याच्यामध्ये कंपोनंट काय आहे, त्याच्यामध्ये प्रायमरी सेल वॉल आहे तिथं. ओके. आणि यंग सेल्स आहेत तिथं. नेक्स्ट काय आहे, वॉटर अँड द न्यूट्रियंट ट्रान्सपोर्ट. तर सगळ्यात पहिलं प्लांट सेल वॉलचं फंक्शन काय, एक तर वॉटर अँड न्यूट्रिशन ट्रान्सपोर्ट करतं. फॉर एक्झाम्पल द सेल वॉल इज अ पोरस, द allowing the water get the gases and nutrients to the pass in and out the cell wall, maintaining the structure integrity and the facilitate the movement of the molecule needed the cell functions. ओके. तर सगळ्यात पहिले जे आहे तर प्लांट सेल वॉलमध्ये काय येतं, एक तर वॉटर ट्रान्सपोर्ट करतो, गॅसेस पण ट्रान्सपोर्ट करतात, न्यूट्रियंट पण ट्रान्सपोर्ट करतात. म्हणजे ट्रान्सपोर्ट करतात कशामध्ये, प्लांट सेल वॉलमध्ये. तर ते कशापासून बनलेलं आहे, तर सेल वॉल जे आहे त्याच्यामध्ये काय एकतर पेक्टिन आहे आणि दुसरं कुठलं आहे, हेमिसेल्युलोज आहे. ओके. तर नेक्स्ट बघूया आपण सेल्युलोज. फिफ्थ आहे कम्युनिकेशन बिटवीन द सेल्स. कम्युनिकेशन बिटवीन द सेल्स. ओके. तर फंक्शन बघूया आपण. द प्लांट सेल वॉल कंटेन द चॅनल कॉल द प्लाझ्मोडेस्माटा that the connect the additional cell, enabling the exchange of the material such as the ions, signaling molecules and the metabolites. And the communication is essential for coordination of the cellulose activations and responsive stimuli. ओके. तर कम्युनिकेशनमध्ये प्लांट सेल वॉल इम्पॉर्टंट आहे आणि प्लांट सेल वॉलमध्ये जे आहे एक तर प्लाझ्मोस्टोमा आहे तिथं,
आणि त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ द मटेरियल केलं जातं. ओके, एक्सचेंज ऑफ द मटेरियल केलं जातं आणि मेटाबोलाइट्स वगैरे करतात तिथं. आणि कंपोनंट काय आहे सगळ्यात पहिलं, प्लास्मोडेस्टोमा एनामेल विदिन द सेल वॉल. तर सेल वॉलमध्ये हे प्लास्मोस्टेमा हे प्रेझेंट आहे. कशासाठी इम्पॉर्टंट आहे? कम्युनिकेशन करण्यासाठी. दुसऱ्या सेलला काय करतात? कम्युनिकेशनसाठी हेल्प करतात. नेक्स्ट काय आहे? टर्गोर प्रेशर अँड मेंटेनन्स. द रिजिड स्ट्रक्चर ऑफ द सेल वॉल हेल्प इन द मेंटेनिंग द टर्जर प्रेशर विच इज द प्रेशर एक्सर्टेड बाय द सेल कंटेंट अगेन्स्ट द सेल वॉल. ओके, तर सगळ्यात पहिले जे आहे टर्जर प्रेशरसाठी हेल्प करतो. आणि टर्जर प्रेशर मेंटेनन्स कोण करतं? प्लांट सेल वॉल. ओके, अँड कंपोनंट. तर कंपोनंट काय काय आहे? एक तर सेंट्रल व्हॅक्युअल. ओके, तर सेंट्रल व्हॅक्युअल जे आहे तर ते मेंटेन काय करतं? टर्जन म्हणजे काय ते काय म्हणतात, थोडंसं मोठे होणे. कुठले पण सेल काय होणे, थोडंसं सेल मोठं होणं, तर त्याला म्हणतात टर्जिनिटी म्हणतात. ओके, या टर्जर असे म्हणतात. नेक्स्ट काय? प्रिव्हेन्शन ऑफ द सेल bursting. The cell wall prevent the plant cell from the bursting when the water enters the cell by the osmosis, and the wall of the exerted to conference to resist the pressure, maintain the cellular integrity. ओके, तर प्रिव्हेन्शन ऑफ द सेल ब्रस्टिंगमध्ये काय केलं जातं? ऑस्मॅसिस केलं जातं. ऑस्मॅसिस म्हणजे काय आहे? ऑस्मॅसिस म्हणजे वॉटरचं मुवमेंट होणं म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये वॉटरचं ट्रान्सपोर्ट होणं, तर त्याला काय म्हणतात? ऑस्मॅसिस होणं असे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय कंपोनंट काय आहे? स्ट्रॉंग सेल्युलर फायबर आहे. नेक्स्ट काय आहे? डिफेन्स मेकॅनिझममध्ये पण प्लांट सेल वॉल इम्पॉर्टंट आहे. In addition to the serving the physical barrier, cell wall contain the component like the lignin and suberin. It reinforce the structure and provide the additional defense against the herbivore and pathogen. ओके, तर डिफेन्स मेकॅनिझममध्ये पण हेल्प करतं आहे. तर ते कशापासून बनलेलं आहे? एक तर लिग्निन आहे. लिग्निन काय आहे? सेकंडरी सेल वॉल आहे. ते प्रोव्हाइड काय करतो? डिफेन्ससाठी एन्हान्स करतो. ओके. ओके, सो थँक्यू. आपलं कंप्लीट झालेलं आहे.